शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? मंगलदास बांदल हे काय बोलून गेले? आणि प्रशांत जगतापांनी अफवांचा फुगाच फोडला। पुण्यातल्या पवारांचं निवासस्थान असलेल्या मोती बागेत आज एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार सुद्धा उपस्थित होते। पण ही बैठक सुरू होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या। मग माध्यमांमध्ये अशा बातम्या येत असतानाच पवार गटाचे नेते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याविषयी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणाले त्याआधी महत्त्वाचं आहे की पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि शिरूरमधून लोकसभेसाठी इच्छुक असलेले मंगलदास बांदल यांनी ही बैठक सुरू असतानाच बाहेर येत घाईघाईत एक प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार या बातम्यांना जणू काही हवाच मिळाली। त्यामुळे मंगलदास बांदल नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात। मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे। मी बोलवलं नाही बोलवलं याच्यापेक्षा मी निवडणूक लढवणारच आहे लोकसभेची। हा संधी दिली तर त्याला काय अडचणच नाही। पण जे काय संधी दिली काय बाकी पक्षांतर्गत काही चर्चा झाली का? नाही, अगोदर झालेले आहे। चिन्ह संदर्भात आता त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती चालू आहे। सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत, काही त्या ठिकाणी हायकोर्टचे आहेत, या पद्धतीने कामं चालू आहेत। लवकरच कळेल आपल्याला काय होतं। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल। एकीकडे मंगलदास बांदल यांच्याकडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या बातम्यांना दुजोरा दिल्यानंतर पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या चर्चांना पूर्ण विराम लावला। ते काय म्हणाले, त्यांनी यावेळी स्पष्टीकरण देताना काय म्हटलं ते पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती। तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आमचं नाव, आमचं चिन्ह हे पवार साहेब होतं, आहे आणि उद्या सुद्धा राहील। त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही अर्थ नाही। या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे, दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही। असं आहे, मंगलदासी बांदल हे कुठले नाही का या ठिकाणी राजकीय पंडित आहेत मला माहिती नाही, पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चानुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मिश्किलपणाच्या असं मला निश्चित वाटतं। ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाची ॲलर्जी आहे, ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाचा ज्यांनी धसका घेतलाय, मंगलदास बांदल हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंधित नाही। अगोदर मंगलदास बांदल यांच्या अगोदर ही बातमी आली। खरं तर बांदलांनी बातम्या ऐकूनच बाईट दिलेला आहे, पण नेमकं बाईट हा जे कोणी दावा करतंय, जे काय बातम्या पेरतायत त्या बातम्या साफ चुकीच्या आहेत। आम्ही आमचं नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन म्हणजे या ठिकाणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावानं घड्याळ मिळावं ही आमची कोर्टाला मागणी आहे, पण ते नाही मिळाल्यास नवीन नाव नवीन चिन्हावर आम्ही निवडणुका लढू हा निर्धार पक्का झालेला आहे। त्यामुळे सध्या शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार गट हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्यांचा तसाच मानस आहे। त्याचं झालं असं की आज आमदार, विद्यमान खासदार, आजी-माजी मंत्री, खासदार यांची बैठक शरद पवारांनी बोलावली होती। यावेळी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढाईविषयी चर्चा झाली। तिथे काय युक्तिवाद करण्यात येणार याविषयी खासदारांना, आमदारांना माहिती देण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानं याबाबत लवकर निर्णय द्यावा अशी सुद्धा शरद पवार गटाची मागणी असल्याचं जगतापांनी सांगितलं। तर तिकडे याच बैठकीसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नाही असं स्पष्ट पद्धतीने सांगितलं। त्याच्यामध्ये काही सत्यता नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर, याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। कुणावर जायचा प्रश्न येत नाही, तिथं चर्चा सुद्धा झाली नाही। बैठकीत लवकरात लवकर कसा सिम्बॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा, त्या निमित्ताने चर्चा झाली। सिम्बॉलसाठी प्रयत्न करायचा। चिन्हांचे जे चॉईस दिले तुम्हाला माहिती आहे। आता चॉईस मध्ये आता जे काही चिन्ह मिळेल ते लवकरात लवकर आम्हाला चिन्ह मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा प्रचार आम्हाला जोराने चालू करता येईल। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचेच नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी सुद्धा लोकसभा, राज्यसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली। काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही या बातम्या माध्यमांमधून आल्या असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय।
त्यामुळे एकूणच काय, सकाळपासून जे शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा चर्चा होत्या, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाकडून मात्र पूर्णविराम लावण्यात आलाय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.